श्री स्वामी समर्थ मंडळी, विवाह होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी कोणता प्रदोष व्रत करावा ते आज आपण पाहणार आहोत. पहिला आहे सोमप्रदोष. विवाह होण्यासाठी, विवाह जुळण्यासाठी, सौभाग्य वृद्धीसाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी हा व्रत करतात. हे व्रत सर्व स्त्री पुरुषांनी केले तरी चालते, पण अधिक तर कुवारिका मुलींनी हे व्रत केले तर त्याचं फळ त्यांना अधिकच मिळतं. दुसरा आहे भौमप्रदोष. भौमप्रदोष हा मंगळवारी येतो. भौमप्रदोषाचे व्रत कोणीही स्त्री पुरुष करू शकता. हा व्रत ऋणमुक्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी किंवा पैशाच्या ज्या तुमच्या टंचाई अडचणी आहेत त्याच्यासाठी हे भौमप्रदोष व्रत तुम्ही करू शकता. तिसरा आहे शनिप्रदोष. शनिप्रदोषाचे व्रत ही संतती प्राप्तीसाठी म्हणजे मूल होण्यासाठी आणि संतती म्हणजे मुलांचे जे विविध प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी तुम्ही हे करू शकता. तुमची संतती अगदी नीट वागत नसेल तरीही तुम्ही करू शकता. धन्यवाद.